ठाण्यात लघु उद्योजकांची बिझनेस जत्रा 2023 या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती। आर्थिक आणि सामाजिक इकोसिस्टम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघु उद्योगांची बिझनेस जत्रा दिनांक 1 व 2 डिसेंबर रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होत आहे। लक्षवेध ॲडमार्क मल्टीव्हेंचर कॉर्पोरेशन वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मेळाव्यात 126 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी संलग्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे। संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील, अशी माहिती या उपक्रमाचे सह आयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी पत्रकार परिषदेत दिले। केंद्र सरकार, राज्य सरकार, टिसा, कोसिया आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत असलेल्या या मेळाव्याचे यंदाचे 3रे वर्ष असून 10,000हून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक 2 दिवसात भेट देणार आहेत। भारताच्या इकोसिस्टम तसेच GDPमध्ये लघु उद्योगांचा मोठा वाटा आहे। त्यासाठी लघु उद्योगांना संकलित करणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षवेध आणि 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनांद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे। या मेळाव्यादरम्यान लघु उद्योजकांना तसेच नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन देखील असणार आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या प्रयत्नाने टागो या घनकचरा व्यवस्थापन सेवेचे ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रांमध्ये अंमलबजावणीची सुरुवात होणार आहे। चौकट विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्याची संधी, उद्योगविषयक प्रदर्शनासोबत परिसंवाद अशी संकल्पना घेऊन प्रथमच वेगवेगळ्या विषयांवर माहितीची देवाणघेवाण उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती व जाणकारांद्वारे या बिझनेस जत्रेत होणार आहे। यात विद्यार्थ्यांनाही प्रदर्शन पाहण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध केली आहे। आतापर्यंत 4 ते 5 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। हा कार्यक्रम ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला दिनांक 1 आणि 2 डिसेंबर रोजी होतोय। उद्घाटन सोहळा सकाळी 10:30 वाजता 1 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता टिपटॉप प्लाझा मध्ये होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला माननीय महाराष्ट्राचे माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब येणार आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब सुद्धा स्वतः उपस्थित राहणार आहेत। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, या 2 दिवसांच्या दरम्यान महाराष्ट्राचे आणि ठाण्याचे सर्वांचे लाडके आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील 2 दिवसांमध्ये या कार्यक्रमाला आवर्जून त्यांच्या शेड्यूलनुसार उपस्थिती लावणार आहेत। नारायण राणे साहेबांनी ऑफिशियल कन्फर्मेशन दिलेलं नाहीये, परंतु त्यांच्या मिनिस्ट्री द्वारे या कार्यक्रमाला सहकार्य मिळते, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार। बिझनेस जत्रा, जसं मगाशी पण मी सांगितलं की बिझनेस जत्रा हा एक लघु उद्योजकांचा उत्सव आहे। हा महाराष्ट्रीय लघु उद्योजकतेचा एक सण आहे, जिकडे सर्व पातळीचे उद्योजक एकत्रित येणार आहेत, कॉर्पोरेट कंपन्या एकत्रित येणार आहेत, बँका एकत्रित येणार आहेत, गव्हर्नमेंट संस्था एकत्रित येणार आहेत, त्याचबरोबर कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह एकत्रित येणार आहेत। आणि या कार्यक्रमामध्ये, या जत्रेच्या माध्यमातून आपण एक प्रदर्शन, परिसंवाद आणि संधी असा हा कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे। प्रदर्शनाच्या माध्यमामध्ये 126 एकूण प्रदर्शन असणार आहेत वेगवेगळ्या व्यवसायांचे, त्यांच्या स्वतःचे ते प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस एक्झिबिट करणार आहेत। आणि परिसंवादामध्ये 1 आणि 2 डिसेंबरला वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, फायनान्स मॅनेजमेंट, फंड रेझिंग, त्याचबरोबर उद्योजकतेला अनुसरून वेगवेगळ्या विषयांवर 2 दिवस ही मेजवानी आपल्या ज्ञानाला खाद्य मिळणार, म्हणजे आपल्या फूड फॉर अवर थॉट मिळणार आहे। आणि हे पूर्णपणे कार्यक्रम विनामूल्य आहे। तर सर्व पातळीच्या लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय। 2 दिवसांमध्ये 10,000 पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला व्हिजिट करतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय, ज्यामध्ये लघु उद्योजक असतील, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे असे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळींना आम्ही आमंत्रित करतोय। यावर्षी एक 2-3 गोष्टी नवीन आम्ही ऍडिशनल केलेल्या आहेत। ती म्हणजे सगळ्यात एक महत्वाची गोष्ट, यावेळेला जे एक्झिबिटर आमचे पार्टिसिपेट करतायत त्यांना MSME द्वारे स्पेशल अनुदान मिळते। सो एकूण 60 स्टॉल धारकांना
जर त्यांचं उद्योग आधार असेल तर 80% स्टॉलचं भाडं जे आहे ते त्यांना रिइम्बर्स करून मिळतं. महिला उद्योजकांसाठी 100%. दुसरी महत्वाची गोष्ट, यावेळेला आम्ही फक्त MSMEs ना नाही तर यावेळेला आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्पेशली आमंत्रित करतोय. त्यांना व्यवसाय क्षेत्राबद्दल, व्यवसायांबद्दल एक स्पेशल एक्सपोजर मिळण्यासाठी ही अजून एक ऍडिशनल गोष्ट यावेळेला करतोय. तिसरी गोष्ट महत्वाची करतोय, टिपटॉप प्लाझाला लागूनच जो वागळे इस्टेट आहे त्या वागळे इस्टेट मधल्या प्रत्येक IT पार्क, प्रत्येक इंडस्ट्री, प्रत्येक ऑफिस मधल्या प्रत्येक व्यक्तीला, एक्झिक्युटिव्हला, उद्योजकाला आपण आमंत्रित करतोय, जेणेकरून वागळे इस्टेट मधली जास्तीत जास्त मंडळी तिकडे सहभागी होतील. चौथी अजून एक महत्वाची गोष्ट, जेवढ्या ठाण्याच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल असोसिएशन आहेत, मग तो ठाणा असेल, भिवंडी असेल, नवी मुंबई असेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, हे किंवा पालघर मधल्या काही इंडस्ट्रीज, या सगळ्या इंडस्ट्रीजच्या असोसिएशन्सना आपण स्पेशली या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह करतोय. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट मगाशी गणेशजींनी सांगितली, ती म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा प्रकल्प हाती घेतला जातोय. त्याचं नाव आहे टोगो. टोगो म्हणजेच ट्रीटमेंट ऑफ वेस्ट ऑन द गो. आज आपल्याला माहिती आहे की डम्पिंग ग्राउंड हा अत्यंत मोठा चॅलेंज, मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रॉब्लेम पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या 2 महानगरपालिकांनी एक नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेतला, तो म्हणजे टोगो व्हॅन. एक अशी व्हॅन, एक असा पेटंटेड इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट ज्याद्वारे घनकचरा जो आहे हा डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेण्याची गरजच भासणार नाही. या टोगो व्हॅन मध्ये तो कचरा साठवला जाईल आणि त्या व्हॅन मधूनच त्या कचऱ्याचं पूर्णपणे खतामध्ये रूपांतर होईल. आणि TMC म्हणजे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांचे मनापासून आभार की इतका नाविन्यपूर्ण हा प्रकल्प त्यांनी हाती घेतलाय. याच्यासाठी माननीय प्रताप सरनाईक यांचे देखील आम्ही आभार मानू इच्छितो. आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मार्गदर्शनाने आणि मान्यतेने हा प्रकल्प इकडे दोन्हीकडे होणार आहे. आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्याच लक्षवेधी परिवारातले लास ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा जो टोगो व्हॅनचा जो प्रोजेक्ट आहे, हा जे इनोव्हेशन त्यांनी आणलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे. इट्स अ पेटंटेड प्रॉडक्ट. आणि जगामध्ये अशी कुठे टेक्नॉलॉजी नाहीये जी ठाण्यामध्ये आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा राबवण्यात येणार आहे. आणि त्याचं लॉन्च, त्याचं लोकार्पण हे बिझनेस जत्रेमध्ये होतं. ही काही प्रमुख नवीन आकर्षणं बिझनेस जत्रेमध्ये आहेत.